तुझा प्रॉब्लेम काय बनवा? सायलीचा एवढा का त्रास व्हायला लागलाय तुला? तसं काही नाहीये. मग तू इरिटेट का होतीयस? मी कुठे इरिटेट होते? मी इरिटेट नाही होते नीरव. अगं हे काय होतीयस तू इरिटेट? मी सायली विषयी काही बोललं तर तुला सहन नाही होते. हो, नाही सहन होत मला आणि होणारही नाही. नीरव, नीरव, मला तू आवडतोस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. बनवा. अँड आय लव्ह यू टू. प्रेमाचा स्पर्श नवा नवा. Everybody, let's welcome charming, fresh and cute couple of BMM, Neerav and Manwa. Woo! कानातले थँक्यू. वाईट वाटतंय ना खूप? हा म्हणजे पण इट्स ओके. आय एम गुड. नो, इट्स नॉट ओके. मला माहिती आहे तुझं नीरववर किती प्रेम येते. मी वाचली तुझी डायरी. हो, पण नीरवच्या मनात पण मनवाबद्दल तेवढंच प्रेम आहे ना. मग काही नाती डायरीतच राहून जातात बहुतेक. माझं आणि विनीतचं पण तसंच झालं. चला, या बाबतीत का होईना आपण सेम लेवलला आलो. झोपूया. सायली, नाही म्हणजे मला जेव्हा विनीत आणि जुही बद्दल कळलं होतं तेव्हा मला ते सगळं शेअर करायला कोणीच नव्हतं. आपली पण तेव्हा अशी काही घट्ट मैत्री नव्हती. पण तरी सुद्धा तुम्हाला खूप समजून घेतलंस आणि मी सुद्धा टशन म्हणून का असेना पण इथेच राहिले, त्यामुळे गेले नाही परत. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सर्चिंग तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाईफटाईम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाईफटाईम हँग आउट फ्रेशर्स. पण मला ना राहून राहून खूप रडायला यायचं आणि कळायचं नाही की कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं. पण तुझ्या बाबतीत तसं होणार नाही. तुला जर रडावंसं वाटलं तर तू बिनधास्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचंस. थँक्यू.
पण मी बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. मला नाही येत सहसा रडू. असं कसं? ब्रेकअप झालं की रडू येतच. पण माझं कुठे ब्रेकअप झालंय? पण नकार तर मिळालाय ना. हो, पण मला नकार स्वीकारता येतो. पण मग तुला असं वेगळं नाही वाटत आहे? वेगळं म्हणजे कसं? वेगळं म्हणजे असं श्वास गुदमरल्यासारखं किंवा मग पोटात गोळा आल्यासारखं किंवा हार्टबीट्स एकदम वाढल्यासारखं असं काहीतरी. मला नाही होत असं काही. हा म्हणजे वाईट वाटतंय, पण मला सवय आहे स्वतःच स्वतःला शांत करायची. तुला खरंच रडावं असं नाही वाटत आहे? अगं खरंच नाही वाटत आहे. सी, जे आपलं नाहीच आहे त्याच्यासाठी का रडायचं? नीरवचं मनवावर प्रेम आहे आणि मनवाला ते मिळालं. एवढं साधं सोपं आहे सगळं. सोपं? मला खूप कठीण गेलं होतं. गेलं होतं ना, आता ते झालेल्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे? मी पण असाच विचार केला होता, तरी सुद्धा रात्र रात्र झोप नाही यायची. डोळे बंद केले की विनीतचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. पण आता नाही येते ना, मग चला झोपा. सायली, पण तरी सुद्धा तुला रडावंसं वाटलं तर मी ते. वाट बघ, मी रडतीये. येडपट, जा झोप. हे बघ, पण तरी म्हणजे. परी, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. हॅलो. हा बोल ना. बोल. नाही असं नाही, पण मला तुझ्या एवढं छान बोलता येत नाही ना. प्लीज हा प्लीज. आणि तसंही छान छान बोलायला आमचं कुठे तुमच्या एवढं वाचन झालंय. वाचन नसलं तरी समज तर आहे ना. हो हो का. हॅलो नीरव. हॅलो. हा बोल बोल. तू मध्येच कुठे गायब होतोस? अगं नाही, गायब नाही झालो. सम्राट झोपलाय ना रूमवर. उगाच आपल्या प्रेमात त्याच्या झोपेचा बळी कशाला, नाही का? काय तुला काय झालं असायला? नाही काही नाही. अगं सांग ना. अरे म्हणजे याआधी पण आपण असं रात्रीचं खूप वेळा बोललोय ना, पण आज पहिल्यांदा असं चोरून बोलल्याचा फील येतोय. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे म्हणजे ते हसणं नाही तर लाजणं होतं. नीरव गप्प बस. मनवा, तू लग्नानंतर पण अशीच लाजशील ना ग? लग्न? का? म्हणजे म्हणजे आपण लग्न नाही करायचं? नाही नाही तसं नाही. तू सुद्धा एवढ्या पुढचा विचार केलायस म्हणजे मला असं वाटलं नव्हतं तू एवढा विचार करशील असं. म्हणजे तू केलायस तर. हा म्हणजे आता प्रेमात पडल्यावर मनाला कुठे थांबवता येतं? ते तर स्वप्न रंगवतच राहतं ना. मग जरा आम्हाला पण कळू द्या, तुमच्या मनाने काय काय स्वप्न रंगवली आहेत. नाही नाही म्हणजे मला ना तुझ्यासोबत कुठेतरी छान लांब फिरायला जावंसं वाटतं. बीचवर जाऊया, कोकणात. चालेल, मला तर कोकणात घर घेतलंच तरी चालेल.
मस्त समुद्र किनारे. येस, ठरलं तर मग आपण ना कोकणात घर घेऊया. वा, ऑलमोस्ट आपलं अख्खं आयुष्य प्लॅन करून झालंय. पण मस्त वाटतंय ना. मला ना असं वाटतं की तुझ्या बरोबर हे सगळे क्षण छान जगायला मिळावे. पण नीरव, काय झालं, बोल ना. म्हणजे आपण सगळा फ्युचर बद्दल एवढा विचार करतोय खरं आहे, पण या सगळ्यासाठी आधी रोहितच्या प्रकरणातून सुखरूप बाहेर पडायला हवं ना. डोंट वरी. आणि तसंही तू सोबतच म्हटल्यावर ना आपण कशातूनही बाहेर पडू, कशातूनही, अगदी सहजपणे. काय ग, झोप आली? हो, पण तरी बोलत राहावं असं वाटतंय. मलाही. नीरव, काय झालं? बॅटरी संपत आली आहे. आणि रात्री हो रे, बोलण्याच्या नादात पहाट कधी झाली कळलंच नाही. आयुष्य पण असंच छान गप्पा टाकत टाकत निघून जावं असं वाटतं. खरंय तुझं. पण आपण असंच गप्पा टाकत राहिलो तर आपल्या स्वप्नांचं काय? आपल्याला कोकणात घर घ्यायचंय, लक्षात आहे ना. मग आपण ना आता कोकणात घर घेतलं की तिथे मस्त गप्पा टाकत बसूया. ओके, चल आता झोपूया. परत कॉलेजमध्ये भेटायचंच आहे 4 तासांनी. येस येस येस, चल झोप. गुड नाईट. गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग. बाय. सॉरी. लोक सॉरी पण असं बोलतात ना, शिवी घालायची ना त्यापेक्षा. धक्का लागला इथे, लंगडतोय तिथे. हे म्हणजे असं झालं, दुष्काळ पडला विदर्भात आणि पाणी प्रश्न पेटला कोकणात. भाई, तू अजून लंगडतोयस? तुला किती वेळा सांगितलं लवकर रिकवर हो म्हणून? हे बघ, नवीन आयटम दाखवतो. मला काय आयटम बिटम बघायचं ना, अशी मला नाही आवडत. ए, असला आयटम नाही. हे बघ, कबड्डीचं किट आहे. ऐक ना आयटम, नवीन एकदम कोरक करक करीत, खास नायगाव मधून बनवून घेतलंय. आपल्या टीम साठी नाही, मी आता निवडणुकीला उभा राहतोय ना, त्या प्रचाराला वाटणार. काय सांगतो? काय सांगतो काय, असे प्रश्न विचारतोस? आपल्या टीम साठीच आहे. अरे पण आता टुर्नामेंटला चालू व्हायला तर वेळ आहे ना. आता एवढंच कशाला ते कबड्डी किट वगैरे नवीन? ए भाई, हे किट आहे ना, बॅकर लीगच्या सिलेक्शनला आपली पोरं जाणार आहेत ना, त्यांच्यासाठी आहे. आणि आपण आहे ना पर्सनली बनवून घेतलंय. काय सांग, लय भारी रे. काय भारी भारी, त्याच्यातलं किट तू पण वापरणार आहेस आणि सिलेक्शनला येणार आहेस. अरे ते कसं शक्य आहे? म्हणजे माझा तर मोडलाय ना पाय, तर दुखतं ते. तू एक काम कर, उद्या संध्याकाळी माझ्यावर चल 21 नंबरला. तिथे बबन नावचा हाड वैद्य आहे. 2 मिनिटात थाटफूट हाड जागेवर. नको नको नको, त्या बबनचं कमी जास्त झालं ना जोर, तर हाडाच्या ऐवजी मलाच बसवेल जागेवर. अरे भावा, तिलप्याची आजी आहे ना 3 दिवस पाय धरून घरी होती. बबनकडे गेली, 4थ्या दिवशी म्हातारी चालत घरी. असेल पण मला नको बाबा, मी नाही. आणि तसंही ना माझ्या डॉक्टरांचा ना गुण जरा येतोय असं हळूहळू, तर लगेच बाबांना वगैरे काही नको. ठीक आहे, आपण नंतर जाऊ. हा, आणि आता तसंही मला लेट होते लेक्चरला जायला. बरं चल मी निघतो. आणि दिलप्याच्या आजीला सांग काळजी घ्या. अरे ऐकतो पाय पाय. टायमाला पायचं दुखणं घेऊन बसलाय. शे, बी फोकस्ड, डीप ब्रीथिंग. डीप. धवल, तू लेक्चरला आणि ते पण सरांच्या आधी. हे कसं काय? कसं आहे बाळ सचा, कळत कसं नाही रे तुला? हा, तो आधीच्या लेक्चरसाठी
आत्ता पोचलाय. ए तुला वर पोचवू काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. गुड मॉर्निंग सर. मिठभावकर, लवकर. हा सर, ते हल्ली रोजच येतो आपण. व्हेरी गुड. सो वर्ष संपत आलंय आता. धाकधूक सुरू झाली असेल परीक्षेची मनात. धाकधूक धाकधूक कसली सर? मी तर ऑलवेज रेडी असतो. कशाला अपमान करून घ्यायला? नाही परीक्षेकरता रेडी असतो असं म्हणा. गुड. पण परीक्षेच्या आधी फायनल सबमिशन म्हणून तुम्हाला एक प्रोजेक्ट सुद्धा करायचा आहे. प्रोजेक्ट? हो, डोंट वरी. तुम्हाला भरपूर वेळ मिळेल तो प्रोजेक्ट पूर्ण करायला, कारण की हा प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या थिअरी एक्झाम नंतर सबमिट करायचा. हो सर, चालतंय की. यावेळी काय विकायचंय? नाही काय, मागच्या वेळी तो बॉल विकायला सांगितलेला ना मसाजचा. सक्सेसफुल. यावेळेस काहीही विकायचं नाहीये, यावेळेस शोधायचंय. म्हणजे पुन्हा ट्रेजर हंट. येस, यावेळी तर पक्का मी जिंकणार. नाही परी, ट्रेजर हंट वगैरे काही नाहीये. यावेळेस तुम्हाला तुमचा दृष्टिकोन शोधायचा आहे. म्हणजे काय ते तुम्हीच मला सांगायचंय. ओके, लेट मी एक्सप्लेन. फायनल प्रोजेक्ट म्हणून मी तुम्हाला एक थीम देणार आहे, आणि ती थीम तुम्ही तुम्हाला हवी तशी इंटरप्रेट करू शकता, आणि ते इंटरप्रिटेशन तुम्हाला तुमच्या पद्धतीने माझ्यासमोर मांडायचं. पाहिला, आता फुलटोस आहे. हो, पण खेळायला सोपा जाईल असा नाहीये. म्हणजे काय ते तुम्हाला थीम सांगितल्यावरती कळेलच. तर काय थीम आहे? ओके, लेट मी अनाउन्स दी थीम. आपल्या फायनल प्रोजेक्टची थीम आहे जादूचा दिवा. जादूचा दिवा? जादूच्या दिवाचं काय म्हणणं आहे? जादूचा दिवा म्हणजे सर मी सांगतो. एक मिनिट, मी तुला विचारलंय. नाही, पण मला काय वाटलं जादूचा दिवा म्हणजे नेमकं. चक्रदेव, तुला जे काही वाटतंय ना ते प्रेझेंटेशन मध्ये सांग. कळलं? ओके सर, थँक्यू सर. वन मोर थिंग, थिअरी एक्झामचा लवकरच टाइम टेबल लागेल. आणि हो, ऑल द बेस्ट फॉर प्रोजेक्ट जादूचा दिवा. टेक केअर. बाय सर. बाय. काय करता येईल? काहीतरी भन्नाट केलं पाहिजे. सिरियसली यार, वर्षातला शेवटचा प्रोजेक्ट आहे, स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. गावाहून येताना माझा पण तोच विचार होता. सरांना काही पसंत पडलं दिसत नाही. का? का काय? किती डिफिकल्ट आहे. नुसतं नावावर ना प्रोजेक्ट करायचा. अगं कशाला एवढं टेन्शन घेते? जमलं तर कर, नाही तर जा परत लातूरला. काय ए, मी नाही जाणार आता लातूरला परत. मी प्रॉमिस केलंय आईला, आईचं नाव काढणार. हा, मग नावच काढ, नाही तर लाच काढशील. ए तू गप्पे. परी, तू अजिबात लक्ष देऊ नको हा त्याच्याकडे. आपलं छानच होणार आहे प्रोजेक्ट. तेच ना. ए लालबाग, तू तुझं बघ. ए भाई, आपला तर बेस्टच होणार आहे प्रोजेक्ट. बेस्ट, कळलं काय? काय नाही झालं तर आजी घरातच घेणार नाही ना. चला, म्हणजे आपल्या सगळ्यांचेच प्रोजेक्ट एकदम छान होणार. सगळ्यांचं माहित नाही, पण आपल्या 5 जणांचे तर नक्की होतील. बाकीच्यांचं आपल्याला काय माहित नाही बाबा. कशाला? गप्प बस ना. कशाला भाई, खरं बोलतोय आपण. कसं आहे, आपण इतर लोकांसारखं ओळून दाखवणार नाही, आपण ओ ग्रेड मिळवून दाखवणार आहे. कळलं? पास कर, आपण कॅन्टीन मध्ये जाऊया. अरे कशाला? चल चल चल. सम्राट, येताय? बॅग नको घेऊ काय? चला. चल ग.
काय थांबते आता चल सगळे निघाले. सम्राट हे बघ ना मला काय वाटतंय जवळच्या तर ना आता नीलो सारखं याला पण वाटते की मला नाहीये डोकं. जाऊ दे ना सम्राट तू कशाला उगाच वाईट वाटून घेतोस. मग हा कशाला माझ्या तोंडाला लागतो हा ते काय आता यांना दाखवतोच मी की मला किती येते डोकं. काय अख्खाच्या अख्ख्या क्लासमध्ये सगळ्यात भारी प्रोजेक्ट करून दाखवला ना तर नाव नाही लावणार सम्राट पाटील म्हणून.